सतीनं देहत्याग केला. महादेवाला त्याचं फार दुःख झालं. महादेवाने त्या ठिकाणी तांडव करायला सुरुवात केली. चड्डेतून आपल्या गाडीतून एक केस काढला आणि जमिनीवर आपटल्याबरोबर त्यातून वीरभद्र नावाचा एक महान पराक्रमी पुत्र जन्माला घातला. दक्षासोबत त्याचं युद्ध झालं. दक्षाचं शिर कापल्या गेलं आणि त्या यज्ञकुंडात टाकल्या गेलं. त्या ठिकाणी माता प्रसूती त्या देहाला धरून उभी राहिलेली भगवान शिवाची आराधना करते. भगवंताला पुन्हा प्रसन्न व्हावं लागलं. बोकडाचं मुख त्या ठिकाणी त्याला बसवावं लागलं. हा शाप नंदिकेश्वराचा आहे. त्यानंतर तिसरा जन्म पुन्हा प्रजापती दक्ष प्रजापतीचा झालेला आहे. त्यावेळेस 60,000 मुलं झाले होते त्याला. हा विषय वेगळा. त्याच अनुषंगानं सतीमातेची एक बहीण अनुसया, त्या अनुसयेचा विवाह अत्री ऋषी सोबत झाला होता. अत्री ऋषी आणि अनुसया मातेचा वरदान त्यांना पूर्वजन्मामध्ये असं मिळालं होतं की भगवंताने सांगितलं होतं मी तुमच्या इथे अवतार घेईन. विषय काय झाला ना, पूर्वीच्या काळामध्ये शेजारी एकमेकीकडे अंगत पंगत करायचे.